लोडणं झालीयस माझ्या गळ्यातलं लोडणं. बाबांनी काय माहिती या अवदशेमध्ये पाहिलं आणि हिच्यासोबत माझं लग्न लावून दिलं. अरे तुझ्यापेक्षा 10 पटीनं सुंदर मुलींची रांग लागली होती माझ्यासाठी, पण नाही, आमच्या बाबांना ही पांढऱ्या पायाची अवदसाच आवडली. वा वा बाबा वा. पण एका अर्थी बरं आहे, गौरीसारखी बायको मिळाली की बरं असत. म्हणजे कसं, बस म्हटलं की बसायचं आणि उठ म्हटलं की उठायचं. आपल्या शब्दाच्या बाहेर नाहीये. आणि गौरीसारखी आज्ञाधारक बायको मिळालीये म्हणून तर मला मलई खायला बाहेर मिळते ना. आणि समजा गौरी आज्ञाधारक नसती तर आपण वळणावर आणली असती, आणि वळणावर आलीच नसती तर भेकाडात पाय घालून घराच्या बाहेर काढली असती. काय कान टावकारून ऐकतेस काय? नजर खाली, नजर खाली. आणि मला तिजोरीच्या चाव्या दे, थोडे पैसे हवे. हा कशाला? मला विचारते कशाला? अरे मला विचारतेस तू कशाला? काय म्हणालीस? आम्ही नाचणाऱ्या बाईंकडे जातो. हो मी जातो मी नाचणाऱ्या बाईंकडे जातो. का, कसं, कशासाठी याचा कधी विचार केलाय? गौरी ती नाचणारी बाई मनोरंजन करते आमचं. गौरी तुझ्यात ती मजा नाहीये, ती ऊर्जा, ते मनोरंजन ते नाहीये गौरी तुझ्या. आता तू जुनी झालीयस ना, हा जुनी झाली. ती बाई आमचं मनोरंजन करते. आम्हाला आमच्या शय्येवर दररोज नवनवीन खरखरीत, टवटवीत, लुसलुशीत आणि एकदम एकदम फ्रेश फुल हवं असतं. अशा फुलांवर वरखडे मारायला, कुस्करायला आणि त्याच्या देहाचा चुंबन घेऊन वरखडे मारायला एक वेगळाच आनंद मिळतो. एक वेगळीच ऊर्जा, एक वेगळीच स्फूर्ती आणि एक जगण्याला उमेद मिळते. हा स्पर्श आम्हाला दररोज हवासा वाटतो. आम्हाला मिळाला नाही तर आमचा देह अशी हालचाल करायला लागतो. हा नवा स्पर्श, नव फूल आणि ही नवी ऊर्जा आम्हाला एक जगण्याला स्फूर्ती देतं. नजर खाली, नजर खाली. गौरी चाव्या, अगं दे चाव्या. ऐक ना गौरी, अगं दे चाव्या ना. हा
गौरी शेवटचं सांग दे चावी. हे गौरी गुपचूप चाव्या दे. तू अशी ऐकणार नाहीयेस. तुला धडा शिकवल्याशिवाय जमणार नाही. चाव्या दे गौरी, चाव्या दे. तुला सांगतोय चाव्या दे. मी तुला तुला प्रत्येक वेळी मला ह्याच लेवलला येऊन सांगावं लागतं का? किती किती माझी ऊर्जा खर्च केलीस. चाव्या दिल्या असत्यास तर एवढी मेहनत करण्याची गरज लागली नसती ना. ओ गो 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 माझं गुण बाय. चाल मुस्कट फोडेल. ह्या घरात राहायचं असेल तर नजर, जुबान आणि बोलण्यावर कंट्रोल ठेव. जेवढा कंट्रोल ठेवशील तेवढंच तुझ्या कामाचं आहे. शेवटचं सांगतोय गौरी, यापुढे मला जमणार नाही.